अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आता पाऊल टाकणार संभाजीनगर हे राज्यातलं पहिलं शहर आहे। मांजा विकणाऱ्या दुकानदारांसोबतच जे खरेदी करतायत त्यांच्यावर देखील आणि अल्पवयीन मुलांच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे। लोकांचे जीव जाऊ नयेत म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी एक कडक पाऊल टाकलेलं आहे। अनेक ठिकाणी या मांजामुळे, नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे कापले जात आहेत, बोटं कापली जात आहेत, अनेकांचा मृत्यू देखील होतोय आणि या पार्श्वभूमीवर आता संभाजीनगरात पोलिसांनी कडक निर्णय घेतलेला आहे। थेट हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे जर तुम्ही नायलॉन मांजा वापरत असाल तर। मात्र या निर्णयामुळे आता विक्रेत्यांना आळा बसणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सर्व मांजा विक्रेते, त्याचबरोबर पतंग विक्रेते, त्याचबरोबर ट्रॅव्हल एजन्सीज, कुरिअर एजन्सी सगळ्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या। गुन्हे दाखल पण केलेले होते, परंतु तरी देखील मांजा विक्री नायलॉनची ही सुरूच होती। या पार्श्वभूमीवरती आम्ही BNS 110 म्हणजे अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड या कलमांतर्गत गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षापर्यंत आरोपींना शिक्षा मिळते। आम्ही आरोपींची आता PCR पण घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच प्रभावी कारवाई ही या नायलॉन मांजा विक्रेत्यांवरती आम्ही करायला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत आम्ही असे 8 गुन्हे आम्ही आयुक्तालयात दाखल केलेले आहेत। पुढे आता शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं आता प्राथमिक, खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे पगार जे आहेत ते रखडणार आहेत, कारण शिक्षकांच्या पगारासाठी पैसा नसल्याची वस्तुस्थिती समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यातील 4 ते 4.5 लाख शिक्षकांना आता डिसेंबरच्या पगारासाठी नवीन वर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे। शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः 25 तारखेपर्यंत निधी उपलब्ध होतो, त्यानंतर 1 ते 5 तारखेपर्यंत पगार वितरित होतो। मात्र आता 27 तारीख उजाडली तरी देखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाहीये। राज्यातील शिक्षकांची आकडेवारी आणि पगाराची स्थिती कशी आपण पाहूया। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आहे तब्बल 4.5 लाख। दरवर्षी पगारासाठी निधी असतो 68,000 कोटी रुपये। दरमहा लागणारा निधी आहे 5,500 कोटी आणि दरमहा पगाराची तारीख आहे 1 तारीख। पुढच्या बातमीकडे, संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागामध्ये 22 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे आता समोर आले आहेत। या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरनं स्वतःच्या मौज मजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले। सोनं, हॉटेलिंग, विविध आलिशान वस्तूंची खरेदी, तर फोन, नव्या फ्लॅटसाठी उच्च प्रतीच्या वस्तू खरेदी करणं अशी सगळी मौज मजा त्यांनी केलेली आहे। आरोपीनं सुरुवातीला त्याच्या 4 अकाउंटवरती रक्कम घेतलेली आहे आणि त्या 4 अकाउंटवरून नंतर इतर अन्य अकाउंटला ट्रान्सफर झाले आहेत। त्याच्यामध्ये काही नातेवाईक आहेत, त्याचे काही मित्र आहेत, काही इतर व्यक्ती आहेत। त्याच्यासोबतच सराफाच्या अकाउंटला काही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे। मेक माय ट्रिपवरून काही ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत। आयफोन खरेदी केलेला आहे, चैनीच्या इतर वस्तू काही खरेदी केलेल्या आहेत। त्याच्या एका मैत्रिणीच्या अकाउंटला सुद्धा काही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे। यासोबतच आणखीन इतर आमचे बँक स्टेटमेंट्स काढणं आमचं सुरू आहे। त्याच्यात इतर आमचे सविस्तर आणखीन तपास सुरू आहे। या तपासासाठी आम्ही 5 पथकं तयार केली आहेत। लवकरच आम्ही आरोपी अटक करत आहोत। संभाजीनगरनंतर पुढची बातमी राजगुरुनगरमधून। 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्या प्रकरणातील आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। राजगुरुनगर येथील न्यायालयात आरोपीला आज हजर करण्यात आलं होतं। 2 मुलींच्या हत्या प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं येऊन आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। राजगुरुनगर येथे मुलींच्या हत्या प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा यासाठी महिला आयोग देखील आता बाजू मांडणार असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर राज्यातील विविध संघटनांनी आज ठिय्या आंदोलन केलं। राजगुरुनगरमधल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। अमरावतीत आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा अंदाज आहे। त्यामुळे संत्रा, हरभरा आणि तूर पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। धुळ्यात पुढील 2 दिवस गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली।
जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा अलर्ट आहे. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलाय. जालना जिल्ह्यात 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसह द्राक्ष उत्पादक देखील आता वातावरण बदल्यानं चिंतेत आहेत. आज आणि उद्या हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवलाय. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यानं रब्बी हंगामातील पिकांवर संकट कोसळले. हरभरा पिकं ऐन फुलांच्या अवस्थेत असताना वातावरणातील बदलामुळे पिकावर अळीचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे. शेतकरी औषध फवारणीद्वारे प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. धुकं आणि सतत बदलणारं हवामान यामुळे भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी आता पिकावर औषध फवारणी करू लागले. सांगलीमध्ये द्राक्ष बागेत वटवाघुळांच्या टोळीनं हल्ला केला. यात शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. 2 दिवसात द्राक्ष पीक व्यापारी घेऊन जाणार होता. अशातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वटवाघुळांनी हिरावून नेलाय. बारामती तालुक्यात डाळिंबाच्या झाडांच्या छाटणी सुरू आहे. डाळिंबाचा ऋतू संपल्यानंतर डाळिंबाच्या झाडाला जास्त फुलकळी यावी यासाठी डाळिंबाची छाटणी करावी लागते. सध्या भागात छाटणीची कामं सुरू आहेत. कांद्याला सध्या दर मिळत असल्यानं शेतकरी कांदा पिकाकडे वळलाय. कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्यानं कांद्याच्या रोपांना मागणी वाढलेली आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षी मिरचीची आवक 8,000 क्विंटलने वाढलेली आहे. बेडगी आणि लवंगी मिरचीला जास्त मागणी आहे. मिरची तेजीत असल्यानं बळीराजाला आता दराची प्रतीक्षा आहे. अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. बोगस फळपीक विम्याच्या तपासणीसाठी कृषी आयुक्तालयाचे पथक रवाना झालंय. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत 2 लाखाहून विम्याची नोंदणी झाली आहे. यातील हजारो विम्याची नोंदणी बोगस असण्याची शक्यता आहे. खोटी कागदपत्र जोडून नोंदणी करण्यात आली होती. CSC चालकांच्या भूलतापांना बळी पडू नये असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं. राज्यातील नामांकित कंपन्यांच्या ब्रँडची नक्कल करत बाजारात बनावट कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या. या टोळ्यांना नेमकं कसं रोखायचं यावत आता कृषी विभाग देखील संभ्रमात आहे. उत्तर महाराष्ट्रात नुकतंच झाडी टाकून 14 लाखाहून अधिक किमतीची बनावट कीटकनाशकं जप्त केली. नाशिकमध्ये बिबट्यानं 4 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. यावेळी वडिलांनी शर्थीनं बिबट्याचा सामना करत मुलाची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली. या हल्ल्यात ऋषिकेश चंद्रे गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेडमध्ये रानडुकराची गावठी बॉम्बनं शिकार करण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र माहूरगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरीत हा प्रकार घडलाय. या ठिकाणी आणखी गावठी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांसोबतच व्यापाऱ्यांमध्ये आता घबराटीचं वातावरण पसरलं. इंदापूरच्या टणू येथे भीमा नदीपात्रात मगरीचं दर्शन झालंय. नदीपात्रात या ठिकाणी मगरीचं वास्तव असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणच्या परिसरात आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होती. घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनच्या साहाय्यानं गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलेंडर भरणाऱ्या 4 जणांच्या टोळीला जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे आता गॅसचा काळे बाजार करणाऱ्यांचा टोळक्याचा पर्दाफाश झालाय. गॅस कसा चाललाय कुठे बातम्या नाशिकमधून मंत्री नरहरी झिरवाळ यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य आहे. छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणार नाही असं वक्तव्य झिरवाळ यांनी केलंय. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाहीत, अजितदादांसोबतच राहतील असा विश्वास देखील झिरवाळ यांनी व्यक्त केलेला आहे. नरहरी झिरवाळ यांचं हे मोठं वक्तव्य आहे. भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच पक्षातले मंत्री नरहरी झिरवाळ यांचं हे वाक्य आहे. भुजबळ अजित पवारांसोबतच राहतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. साहेबांना बाजूला ठेवणं हे कोणालाही परवडेबल नाही हे सगळ्यांना माहीत आहे. जसं तुम्ही भुजबळांशी बोललात तसं अजितदादांशी या संदर्भात बोललात का? अजितदादांसोबतही बोललोय मी. त्यांच्याकडनं थेट अशी काही कुठली प्रतिक्रिया येत नाही? प्रतिक्रिया अजून थोडंसं आपण हे सगळं सेट होऊ द्या, कारण त्यावेळेला खाते वाटप वगैरे त्याच्यातून तिघांमध्येच प्लस मायनस चालू होतं. त्यामुळे त्यांनी असं काही सांगितलं नव्हतं आणि त्याच्यानंतर दादाची माझी भेट नाही झाली. जहा नाही चैन वहा नाही रहना असं भुजबळ साहेब म्हणाले. काय वाटतं भुजबळ साहेब भाजपात जातील? भाजपात जाणार नाही.
दादा बरोबरच राहतील साहेब, राहतील. चायना नाही, रैना नाही, आता भुजबळ साहेब आहेत. भुजबळ साहेबांचं त्यांनाही ओळखणं हे फार अवघड आहे. नाशिकमध्ये टेम्पो आणि चारचाकीच्या समोरासमोर अपघात झालाय. अपघातात कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाली नाही. एअरबॅगमुळे कार चालक वाचला. सांगलीतील आष्टा रोडवरील वाळवा फाट्यानजीक कारंदवाडी येथे चारचाकी गाडी आणि डंपरच्या अपघातात चारचाकी गाडी रस्त्यावरच जाऊन खाक झाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनामधील तिघांना किरकोळ दुखापत झाली. नागपूरमध्ये नियंत्रण सुटल्यानं एका कारचा अपघात झालाय. एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यातील हडपसर परिसरातील तरुणांना टर्मिन इंजेक्शन पुरवणाऱ्या महिलेच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे. तब्बल 1 लाखांचे 160 टर्मिन इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात. अंबिका ठाकूर असं या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. मागील 2 दिवसात तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या बांगलादेशी नागरिकांकडून विविध साहित्य जप्त करण्यात आले. वर्धा जिल्ह्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर कालावधीत 7,000 गुन्ह्यांची नोंद झाली. यात एकूण 1,114 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर 29 कोटी 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. रेणापूर तालुक्यातील 50पेक्षा जास्त गावातून लोक या मोर्चात सहभागी झाले होते. श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. रेणापुरातील आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांची मुलंही सहभागी झाली होती. वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वैभवी देशमुखनं केली. वैभवी देशमुख यावेळी बोलताना भावूक झाली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्या बीडमध्ये मूक मोर्चा काढला जाणार आहे. संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटकेच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झालेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाईल. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात ठिकठिकाणी बॅनर लागले. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केला. बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली. सुरेश धस मंत्रीपद न मिळाल्यानं टीका करतायत असं देखील मिटकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेलीच नसल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बीडचा बिहार झालाय असं देखील त्यांनी म्हटलंय. अर्बन नक्षलवाद मोडण्याआधी बीडचा दहशतवाद मोडा असं आव्हान देखील त्यांनी फडणवीसांना दिलंय. तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर रात्री जीवघेणा हल्ला झालाय. सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या केल्यानंतर आरोपींनी भीमा नदीत हत्यार टाकल्याचं समोर येते. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचा साथीदार आतिश जाधव या दोघांनी मिळून हे कृत्य केलेलं आहे. दरम्यान पोलिसांनी मोहिनी वाघला अटक केली. परभणीच्या राहता शहरात आंबेडकरी अनुयायांचा भव्य मोर्चा निघाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध काढण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काळे कपडे परिधान करून मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. धुळ्यातील साक्रीमध्ये धरणाला सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा लेप नको यासाठी आंदोलन करण्यात आले. कालव्याला सिमेंटच्या अस्थिरीकरण करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं म्हणणं आहे. नंदुरबारच्या चांदसैली घाटातील रस्ता अनेक वेळा दुरुस्ती करून देखील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आता रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. अनेक वर्षांपासून नादुरुस्त रस्त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांची मोठे हाल होत आहेत. कुडाळ तालुक्यातील नेरूर कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. मुंबईच्या हवेचा दर्जा सातत्यानं खालावतोय. प्रदूषणाबाबत राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा लागल्याचं चित्र आहे. गुरुवारी दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये धुक्याचं साम्राज्य होतं. हवेचा दर्जा अत्यंत वाईट नोंदवण्यात आला आहे. नाशिक शहरातील अनेक भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुकणे धरणातील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असेल. रविवारी सकाळी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी नवी दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मनमोहन सिंग यांनी नेहमीच विविध पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवले होते. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी विविध राष्ट्रीय आणि गांधी काँग्रेसचे खासदार प्रियंका गांधी यांनीही मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारनं ज्या बेड्या घातल्या होत्या त्या तोडून काढण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केले. अर्थात नरसिंह रावसारख्या पंतप्रधानांची साथ त्यांना लाभली हे देखील खरं आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. अभिनेता रितेश देशमुख यानं विलासराव देशमुखांसोबतचा फोटो ट्विट करत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावला असून त्याच्या आम्ही नेहमी ऋणी राहू असं ट्विट रितेश देशमुखनं केलं. जेनिलिया देशमुख हिनेही मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. आमचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख व्यक्त झालं. एक राजकारणी, अर्थतज्ञ आणि सच्चा देशभक्त. तो देशासाठी सचोटी, शहाणपणा आणि
उत्कृष्ट नेता गमावला आहे. त्यांच्या समर्पणानं आणि त्यांच्या दूरदृष्टीनं आपल्या राष्ट्राचा कायापालट झाला, अशा भावना कपिल शर्मा यांनी व्यक्त केल्या. आता आपण इतर बातम्यांकडे. एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे, तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जीएसटी परिषदेनं जुन्या कारच्या विक्रीवर 18% कर लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता जुनी कार विकल्यास तुमच्या खिशाला भार पडणार, अशी चर्चा सोशल मीडियात रंगू लागली. मात्र खरंच असं होणार आहे का? पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. जुन्या कार विक्रीवर 18% जीएसटी. जीएसटीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांमध्ये गोंधळ. जुनी कार खिशाला ठरणार भार. जीएसटी परिषदेनं वापरलेल्या कारच्या विक्रीवर 18% कर लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता जुनी कार विकल्यास विक्रेत्याला 18% जीएसटी भरावा लागणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियात रंगू लागल्या. याबाबत अनेक उलटसुलट मुद्दे मांडले जात आहेत. यावरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. वास्तविक बहुतेक लोकांना हा नियम समजलेला नाही. त्यामुळे कुणी 10 लाख रुपयांची कार खरेदी केली आणि काही वर्षांनी ती 3 लाखांना विकली तर 7 लाख रुपयांच्या मार्जिनवर 18% जीएसटी आकारला जाईल, असा गैरसमज पसरलाय, जो पूर्णतः चुकीचा आहे. त्यामुळे जुनी कार विकताना नेमका जीएसटी कधी भरावा लागणार आणि कोणाला, समजून घेऊ. जीएसटी कोणत्याही सामान्य व्यक्तीला भरावा लागणार नाही. जीएसटी कार खरेदी विक्रीचा व्यवसाय जे करतात त्यांनाच लागू करण्यात आलाय. वैयक्तिक खरेदी विक्रीत जीएसटी लागणार नाही. समजा 5 लाखांची कार ग्राहकाला 6 लाखांना विकल्यास 1 लाखांच्या नफ्यावर 18% जीएसटी, संपूर्ण 6 लाखांवर नाही. 5 लाख रुपयांची कार 4,50,000 विकल्यास कोणताही जीएसटी लागणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जुनी कार विकून झालेल्या नफ्यावर जीएसटी भरावा लागणार नाही. जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर हा जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका. बिनधास्त जुनी कार विका आणि नव्या वर्षात नवीन कारचा आनंद घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.